नमस्कार मित्रांनो, स्टाईल ऑफ स्टडींग अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. जसं आपण नवीन सीरीज चालू केली ती म्हणजे स्ट्रॅटर्जीची. आता मागची आपण एक स्ट्रॅटर्जी शिकलेलो आहोत, ती म्हणजे पिव्होट पॉईंट आणि कॅन्डलची. तर त्या स्ट्रॅटर्जीचा उपयोग करून आपण मार्केटमध्ये प्रॉफिट कसं कमवू शकतो त्याबद्दलची माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर आपला आजचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ तो म्हणजे रिस्क मॅनेजमेंटचा. जसं की आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना रिस्क मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं आहे. ते रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं? आपल्याला रिस्क किती ठेवायची, रिवॉर्ड किती ठेवायचा त्याबद्दलची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता बरेच लोकं म्हणतात, की रिस्क है तो इश्क है. तर तसं नाही. जसं हे आपल्याला म्हणण्यासाठी प्रॅक्टिकली चांगलं वाटतं, पण ज्यावेळेस मार्केटमध्ये आपण प्रत्यक्ष काम करतो, त्यावेळेस आपल्याला समजतं, की रिस्क है तो इश्क है क्या? हे आपल्याला चांगलं समजतं. तर बघा, जसं प्रथम आपल्याला पहिला पॉइंट तो येतो म्हणजे स्ट्रॅटर्जीचा. ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये काम करत असताना आपण एक एक स्ट्रॅटर्जी ठरवायची. म्हणजेच एका स्ट्रॅटर्जीवर आपल्याला काय करायचं आहे, काम करायचं आहे. जसं की आज आपल्याला एका मित्राने आज एक नवीन स्ट्रॅटर्जी सांगितली, उद्या एक सांगितली. तर असं न करता आपल्याला काय करायचं आहे, एका स्ट्रॅटर्जीवर पूर्णपणे काय करायचं आहे, काम करायचं आहे. म्हणजे आज ही स्ट्रॅटर्जी वापरायची, उद्या म्हणजे आज कंटिन्यू जर आपण ते एकच स्ट्रॅटर्जी वापरत गेलो, तर आपल्याला काय मध्ये त्यामध्ये विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त मिळू शकते. म्हणजे काय आपण त्यामध्ये आपल्याला पूर्ण सेटअप कसा तयार होतो, एंट्री एक्झिट कुठे घ्यायची त्याबद्दलची माहिती आपल्याला त्या स्ट्रॅटर्जीद्वारे समजू शकतो. आता दुसरा पॉइंट येतो तो म्हणजे सेटअपचा. येतो सेटअपचा. आता ज्यावेळेस आपला सेटअप बनतो, त्यावेळेसच आपल्याला काय करायचं आहे, एंट्री आणि एक्झिट घ्यायची आहे. एंट्री, एक्झिट घ्यायची आहे. ज्यावेळेस आपला सेटअप बनत नाही ज्यावेळेस आपला सेटअप बनत नाही, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, एंट्री घ्यायची नाही. एंट्री हे आपण प्रत्यक्ष म्हणू शकतो. पण ज्यावेळेस जे नवीन-नवीन मार्केटमध्ये असतात, त्यावेळेस काय करतात, सेटअप बनायच्या आधीच आपण काय करतो, एंट्री घेतो आणि लॉस करून बसतो. त्यावेळेस आपलं काय होतं, तर सायकॉलॉजी बिघडून जाते. तर असं न करता आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपला एक सेटअप बनल, त्यावेळेसच आपल्याला काय करायचं आहे, एंट्री घ्यायची आहे. तिसरं म्हणजे फोमो. हे फोमो. फोमो आपण काय करतो, फोमोमध्ये येऊन आपण काय करतो, कुठं पण एंट्री एक्झिट घेतो. आता जसं की बघा चार्टमध्ये आपण इथं काय आपल्याला एक सेटअप बनलेला आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार. तर काय झालेलं आपलं स्ट्रॅटर्जीनुसार एक सेटअप बनलेला आहे. तर ह्या सेटअप बनल्यानंतर आपण काय करतो, इथं एंट्री घेऊ शकतो. इथं काय काय एंट्री घेऊ शकतो. इथे एंट्री घेतल्यानंतर आपल्याला इथं काय मिळतो, रिस्क रिवॉर्ड हे आपले म्हणजे मेंटेन राहू शकते. जसं आता फोमो म्हणल्यावर काय झालंय, आपण आता इथं काय झालं, आपण इथं आलो नाहीतर इथं आलो. तर इथं काय झालेलं मार्केट हे इथून वरपर्यंत काय झालेलं आहे, कंटिन्यू वर आलेलं आहे. आणि इथं काय करतो, आपण एंट्री घेतो. आता एंट्री घेतल्यानंतर ज्यावेळेस आपला हे काय करतो, टॉप लॉस उडवतो. ह्या ह्याला काय म्हणतो आपण, तर फोमो ट्रेडिंग म्हणतो. तसं म्हणजे आपण काय करतो, एक मिस केल्यासारखं. म्हणजे एवढी आपली रॅली केली, आपण काय प्रॉफिट कमवलं नाही. तर असं न करता आपण काय करायचं आहे, फोमो ट्रेडिंग करायची नाही. ज्यावेळेस आपला सेटअप बनल आणि ज्यावेळेस आपली एंट्री बनल, त्यावेळेसच आपल्याला काय करायचं आहे, एंट्री घ्यायची आहे आणि आपल्याला मार्केटमध्ये प्रॉफिट कमवायचं आहे. तिसरं म्हणजे रिस्क. आपल्याला आपलं एक असतं मार्केटमध्ये आपण आल्यानंतर आपलं हे लॉस फिक्स असतं का? तर नाही. आता जसं आपल्याला रिस्क किती घ्यायची, आता जसं आपल्याला एका ट्रेडला रिस्क किती घ्यायची, उदाहरणार्थ निफ्टीमध्ये किती 50 लॉट आहेत. तर आपल्याला एका लॉटवर किती रिस्क घ्यायची, जसं की 200, 300. तर आपले रिस्क हे किती फिक्स असली पाहिजे. जसं की आता आपण काय करतो, तर 20 पॉईंटचा आपण काय करतो, एस-एल लावतो. अशा प्रकारे हे आपल्याला मार्केटमध्ये येण्याआधीच आपला एस-एल हा फिक्स असला पाहिजे. नाहीतर आपण काय करतो, आपल्याला लॉस हा माहीत नसतो. म्हणजेच उदाहरणार्थ एका लॉटला 1,000, 2,000 असा लॉस होतं आणि आपण काय करतो, कॅपिटल आपलं पूर्णपणे काय करतो, संपवून टाकतो. तर असं न करता आपल्याला रिस्क किती घ्यायची त्याबद्दलची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता मी एक तुम्हाला सांगतो, जसं की ₹1,00,000 जर असेल, तर त्यावर आपल्याला काय करायचं आहे, 2% रिस्क घ्यायची आहे. म्हणजे ₹2,000 रिस्क घ्यायची आहे. अशा प्रकारे हे आपण रिस्क मॅनेजमेंट
चा उपयोग करून मार्केटमध्ये प्रॉफिट करू शकतो. जर आपली रिस्क ही फिक्स नसेल, तर आपण मार्केटमध्ये टिकू शकत नाही. तर आपलं कॅपिटल हे आपण प्रोटेक्ट केलं नाही, म्हणजे वाचवलं नाही, तर आपण काय करतो, मार्केटमधून बाहेर बाहेर होतो आणि मार्केटला आपण म्हणतो गॅमलिंग आहे किंवा सट्टा बाजार आहे. तर असं न करता रिस्क मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. आता 5वं जो येतो ओव्हर ट्रेडिंग. बरेच लोकं काय करतात, ओव्हर ट्रेडिंग करतात. आता हे ओव्हर ट्रेडिंग का करतात, तर जसं की पहिला ट्रेड आपला हा काय झाला, लॉस झाला. हा लॉस कव्हर करण्यासाठी दुसरा ट्रेड घेतात किंवा तिसरा ट्रेड घेतात. त्यामध्ये हे लॉस झाल्यानंतर असे ओव्हर ट्रेडिंग न करता आपल्याला एक एक लॉस झाला तर दिवसातनं आपल्याला एक ठरवायचं आहे. जसं की एक लॉस झाल्यानंतर अजून एक ट्रेड घ्यायचा. त्यामध्ये लॉस होऊ किंवा प्रॉफिट होऊ. तर आपल्याला काय करायचं आहे, हे 2 ट्रेड झाल्यानंतर आपला सेटअप हा काय करायचा आहे, बंद करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ही ट्रेडिंग करायची आहे. अशा प्रकारे हे आपण ओव्हर ट्रेडिंग ही कमी करू शकतो. आणि 6वा येतो तो म्हणजे सायकॉलॉजी. पूर्ण जे आपलं जे सायकॉलॉजी ही पूर्ण हे मार्केट आपण कसं काम करतो किंवा आपली सायकॉलॉजी काय आहे, आपल्या एंट्री एक्झिट कुठे घ्यायची, रिस्क किती ठेवायची, हे पूर्ण आपलं सगळं काय असतं तर सायकॉलॉजीवर डिपेंड असतं. तर प्रथम आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे तो सायकॉलॉजी. असं आपण अशा प्रकारे हे आपण रिस्क मॅनेजमेंटचा उपयोग करून मार्केटमध्ये काय करू शकतो, तर टिकून राहू शकतो. अशा प्रकारे हे आपण जर रिस्क मॅनेजमेंट फॉलो केलं, तर आपल्याला नक्कीच शेअर मार्केटमधून प्रॉफिट हे मिळू शकतं. आणि ज्या आपल्याला समजा उदाहरणार्थ आपल्याला ट्रेडमध्ये प्रॉफिट हे किती ठेवायचं आहे, 1:2 प्रॉफिट ठेवायचं आहे. 1:2 प्रॉफिट व्हायचं आहे. तरच आपण मार्केटमध्ये हे काय करू शकतो, तर प्रॉफिटेबल बनू शकतो. अशा प्रकारे हे रिस्क मॅनेजमेंटचा उपयोग करून आपण मार्केटमध्ये टिकू शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.